नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, आपण मनी ॲग्रीमेंट करण्यासाठी उशीर केल्यामुळेच आपल्याला नुकसान होतं। जसं शेतकरी पेरणी करतो धान्य वाढवण्यासाठी, जमिनीमध्ये बीज टाकल्यानंतरच धान्य येतं, तसं आपण पैसे जर नाही ठेवले तर पैसे वाढणार नाहीत आणि पैसे जे आपण कमवतो ते खर्च होऊन जाणार। 99% लोकांचं असंच घडतं, पैसे कमवतो आणि पैसे संपतात। मित्रांनो, प्रॉब्लेम काय येतो, आपलं पैसे कमवायचं वय पण कमी होतं, आपल्या जिम्मेदारी जबाबदाऱ्या वाढत असतात, मुलं मोठी होतात आणि आपल्याला जे महागाई वाढते, सगळ्या बाजूने आपण आर्थिक कोंडीमध्ये सापडतो। आणि हे सापडण्याचं कारण एक आहे की आम्ही गेली 25 वर्ष झालं काम करतो। LIC ऑफ इंडियामध्ये भारत सरकारची संस्था आहे। इथं तुम्ही थोडे पैसे टाकले की जास्त आपण लिहून देतो आणि माणसाच्या जीवनामध्ये जर आर्थिक काही संकट आलं तर लोन पण मिळतं 1 वर्षानंतर। म्हणजे लिक्विडिटी आहे, पैसे वापरता येतात, पैसे वाढत असतात आणि मोठी पैशाची गॅरंटी मिळते। जसं 4,000 भरले की 70 लाख रुपये लिहून देतो। मित्रांनो, माणूस हा नैसर्गिक आहे, जबाबदाऱ्या कृत्रिम आहेत। लग्न होतं, मुलंबाळ होतात आणि त्याची पालनपोषण, त्याचं शिक्षण ही आपली जिम्मेदारी आहे। आपण ही जिम्मेदारी पार पाडण्यासाठी एक कलियुगामध्ये एक मोठं शस्त्र आहे LIC ऑफ इंडिया। कारण ह्या शस्त्राच्या माध्यमातून आपल्याला खूप फायदा होतो, कारण पैशाची बचत होते, खर्चावर नियंत्रण येतं आणि आपल्या मुलाबाळांचं भविष्य उज्ज्वल होतं, कारण त्यांना वेळेच्या वेळेला शिक्षणाला पैसे मिळतात आणि देव न करो काही दुर्घटना घडल्या तर आपल्याला 70 लाख रुपये मिळतात। मित्रांनो, काही नाही झालं तरी 6,000 रुपये इंटरेस्ट मिळतं। मला सांगा, बँकेत जर आपण 4,000 ठेवले तर 6,000 कुठली तर बँक देते का आपल्याला? म्हणजे 10,000 रुपये महिन्याला जमा होतात। आणि लहान मूल असेल, जन्म झालेलं 1-2 वर्षाचं, तर लवकरात लवकर प्लॅन घ्यायला पाहिजे। जेवढं आपण उशीर करू तेवढं त्याचं रिटर्न कमी मिळतं। जसं आपल्याला उशिरा नोकरी लागल्यावर काय होतं, आपली नोकरी कमी होते ना, कारण 60ला रिटायर होतो प्रत्येक माणूस। तसंच आहे मित्रांनो, आपण चांगले कामं जर उशिरा केले तर त्याचे दुष्परिणाम आपल्या आयुष्यावर होतात, आपल्या कुटुंबावर होतात आणि फायदा दुसऱ्याचा होतो। नेहमी हेच कळत नाही बऱ्याच व्यक्तीला। आम्ही हे समजून सांगण्याचा गेली 25 वर्ष झालं प्रयत्न करतो, परंतु काही व्यक्तींना सांगूनसुद्धा ऐकत नाहीत। तुमची जिम्मेदारी आहे, तुमचा फायदा आहे आणि तुम्हीच ढकलाढकली करताय किंवा तारका पेशा लावताय, पोस्टपोन करताय। मित्रांनो, जमिनीमध्ये जर पेरणी करायला उशीर केला तर काय होईल? घराला जर आपण कुलूप लावलं नाही, सिक्युरिटी नाही घेतली तर काय होईल? गाडीला ब्रेक नाही लावलं तर काय होईल? मला सांगा ना, ह्या गोष्टी जेवण नाही केलं तर काय होईल? जेवण करणे हा कायदा आहे का? जेवण नाही केलं तर काय होईल? माणूस मरणार। तसंच आहे, पैसे जर बचत नाही केली तर आपण आर्थिक अडचणीत येणार आणि आपल्याला कुणीही पैसे देणार नाही। आता आम्ही पाहतोय ना, कित्येक मुलांना एज्युकेशनला पैसे मिळत नाहीत, मग काय प्रॉब्लेम येतो? आणि आपण कुठल्या गॅरंटीवर आपण दिवस काढत असतो मित्रांनो, आपण आपल्याला फसवतो। बचत नाही की ते पैसे जमणार नाहीत, आहे ते पैसे खर्चून जातील, पैसे कमवायचे वय संपून जाईल आणि अख्खं कुटुंब अडचणीत येईल। आपल्या भारताची लोकसंख्या जगामध्ये नंबर 1 झाली आणि आता चिंता कोणालाच राहिली नाही। म्हणजे काय झालं, चांगल्या कामासाठी टाळाटाळ केली जाते। तुमच्याच नावावर करायची पॉलिसी, तुमचीच बचत आहे, तुमच्या कुटुंबाचं रक्षण आहे, इन्कम रिप्लेसमेंट आहे, हे सगळं माहिती असून उघड्या डोळ्याने आपण पाहतोय, संकट आपण उडवून घेतोय। बरेच लोक म्हणतात आमच्या नशिबात नाही। मित्रांनो, नशीब कुठून येतं? आपण कर्मच जर चांगलं नाही केलं तर नशीब कधीच येणार नाही, आयुष्य संपून जाईल। पिढ्यानपिढ्या लोक गरीब आहेत, त्याचं कारण आहे कारण आपण चांगल्या कामाला बगल देतो, टाळाटाळ करतो आणि सांगणाऱ्याला आपण त्याचा फोन घेत नाही किंवा त्याला तारकापेशा लावतो। मित्रांनो, खरी अधोगती, खरं नुकसान तर आपलंच आहे, हेच कळायला वेळ लागतो। मित्रांनो, आत्ता तर हेच चाललेलं आहे, एकतर पगार कमी मिळतो, नोकऱ्या नाहीत, कामाची गॅरंटी नाही आणि भविष्यासाठी आपण प्रॉडक्ट घेत नाही किंवा ते बचत करत नाही। कुटुंब उद्ध्वस्त होतं मित्रांनो, पिढ्यानपिढ्या गरीब लोक आहेत आणि त्यांची आर्थिक पिळवणूक होते। जसं आज 10-20 हजारात इंजिनियर काम करतात। ही परिस्थिती का निर्माण झाली? त्याला कारण कोण आहे? आपण लोकसंख्या वाढवली आणि प्लॅनिंग काही केलं नाही। मला सांगा, ज्यावेळेस पब्लिक वाढते त्यावेळेस दुसऱ्या साईडला आपलं उत्पन्न पण वाढलं पाहिजे, प्रत्येकाचं उत्पन्न वाढलं पाहिजे। आपण काय करतो, उत्पन्नापेक्षा खर्च करतो, सगळे पैसे संपवतो। आपल्या डोळ्यात देखत आपले मुलंबाळं मोठी होतात, त्यांना शिक्षणाला पैसे मिळत नाहीत आणि त्यांचं भविष्य धोक्यात येतं आणि आपलं पैसे कमवायचं वय पण संपतं। जसं वय वाढेल तसं माणूस हा तणावयुक्त होतो, त्याला टेन्शन काय येतं, त्याचं कारण आहे आपण काही गोष्टी प्रश्न सोडवतच नाही। जसं परीक्षेमध्ये उत्तरच नाही लिहिलं तर मार्क मिळतील का? तसंच आहे, आयुष्याचा पेपर आहे मित्रांनो। आपण बचत करत नाही, आलेले पैसे खर्च तर होणारच आहे, महागाईनं आहे, पैसे पुरत नाही, हे प्रॉब्लेम आहेत। हे प्रॉब्लेम सोडवल्याशिवाय कमी होणार नाहीत। आपण जर तसेच प्रॉब्लेम पेंडिंग ठेवले तर ते वाढत जातील आणि शेवटी आपल्याला कळायला लागेल, पण काय उपयोग होणार? समय आणि समज फार महत्त्वाची आहे मित्रांनो। बऱ्याच व्यक्तीला आम्ही सांगून समजत नाही।
तुमचे मुलं बाळं मोठी होतात म्हणजे तुमच्या जिम्मेदाऱ्या वाढत आहेत आणि दुसऱ्या साईडला पैसे कमवायचं वय कमी होतं आणि ह्या पैसे कमवायच्या पिरियडमध्ये जर देव न करो काही दुर्घटना घडल्या, डिसेबिलिटी, डेथ, डिसीज अशा जर घटना घडल्या तर आपण कसं करणार मला सांगा. होत्याचं होतं मित्रांनो. आम्ही रोज पाहतोय. गेली 25 वर्ष झाला मी या क्षेत्रामध्ये बरेच लोक अजिबात प्लॅनिंग करत नाहीत. 1,000-2,000 रुपये बचत करा म्हणलं तर टाळाटाळ केली जाते आणि चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली जाते. SIP, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड ह्या गुंतवणूक वाईट नाही, परंतु मित्रांनो ह्या गॅरंटेड नाहीत. जीवनाच्या जबाबदाऱ्या गॅरंटेड आहेत. मुलाचं शिक्षण, लग्न हे आपल्यालाच करायचे, कुणीच येणार नाही. आणि त्याच्यासाठी जर आपण प्लॅनिंग नाही केलं तर शिक्षण थांबेल आणि मुलाला 10-5 हजाराची नोकरी करावं लागेल. 10-20 हजार त्याच्या पिढ्यानपिढ्या त्याचा फायदा दुसरे घेतात. आपण जर चांगलं काम नाही केलं तर त्याचा फायदा दुसऱ्याला होतो. आपल्याला नुकसान होतं आणि दुसऱ्याला फायदा होतो, हेच कळत नाही. आपण बचत केली तर पैसे वाढत असतात. जसं शेतकरी पेरणी करतो तर काय होतं, धान्य वाढतं. म्हणून तर दरवर्षी शेतकरी पेरणी करतात आणि जे धान्य आहे ते पुरतं का आपल्याला, म्हणून दरवर्षी पेरणी करावं होतं. धरणाची दारं अडवावं लागतात. पाणी धरणात संपतं, परत पावसाळा चालू होतो आणि धरण जर नाही अडवलं तर पाऊस पडूनसुद्धा पाणी प्यायला मिळणार नाही. तसंच आहे, आज तुम्ही जे पैसे कमवत आहे ते जर बचत नाही केली तर पैसे कमवायचं वय पण संपून जाईल आणि पैसे पण संपून जातील आणि प्रश्न जाग्यावरच राहील, सुटत नाही. आता लोन पण मिळत नाही, एज्युकेशन लोन पण मिळत नाही बऱ्याच व्यक्तीला. मॉर्गेज प्रॉपर्टी ठेवावं लागतं, परमनंट नोकऱ्या नसतात लोकांच्या. बरंच काही प्रॉब्लेम आहेत मित्रांनो. बचत करा, नाहीतर आपल्या मुलाबाळावर आपण अन्याय केल्यासारखं होईल, कुटुंबावर अन्याय केल्यासारखं होईल. आणि हे उघड्या डोळ्याने आपण पाहतोय मित्रांनो. असं जर नाही केलं तर वाईट दिवस येतील. आपले प्रश्न आपण कधीच सोडवत नाही, प्रश्न वाढवतो. म्हणजे आलेला पगार पूर्ण संपत तर आहेतच, महागाई आहे, परंतु आपण पहिलं सर्वप्रथम आपण 2-3 हजार रुपये, 5,000 रुपये आपल्याला जमेल तेवढे LIC ऑफ इंडियामध्ये ठेवलं पाहिजे. LICच का ठेवायची की परत पैसे मिळतात गॅरंटेड. आणि इन्शुरन्स असतो, जसं 4,000 भरले की 70 लाखाचा इन्शुरन्स आहे, 70 लाखाचा ॲग्रीमेंट केल्यासारखं आहे आणि 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात, काही प्रॉब्लेम नसतो. आपले आर्थिक प्रश्न जर आपण नाही सोडवले ते कधीच सुटत नाहीत आणि आपण आर्थिक अडचणीत येतो आणि त्याचा फायदा दुसऱ्याला होतो. बँक कुठून लोन देते, ठेवी घेते आणि लोन देते, त्यांचा व्यवसाय, आपण नाव ठेवत नाही, परंतु आपण त्या चक्रामध्ये, ट्रॅपमध्ये अडकतो. आपल्याला ऑप्शनच राहत नाही, कर्ज पण मिळत नाही. हे फार मोठा प्रश्न आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही बचत करा. 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात, काही प्रॉब्लेम नाही. लिक्विडिटी आहे आणि सरकारची संस्था आहे. आज बँका कितीतरी बंद होतात. आपण 4,000 भरले की 70 लाख लिहून देतो, बँका 70 लाखाचे 70 रुपये पण देत नाहीत. कितीतरी बँका बंद पडतात. जसं रुपी बँक बंद झाली, सेवा विकास बंद झाली, पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक बंद झाली, श्रीनिवास पतपेढी बंद झाली. आपल्याला समोरच आहेत उदाहरणं. मग एवढं माहिती असून आपण का असं करतो. आपल्याला आज त्याची गरज वाटत नाही आणि भविष्याचा प्रॉडक्ट आहे आणि भविष्यात आपल्याला काही करता येणार नाही. वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो. वेळ प्रत्येकाला सारखी आहे, परंतु वेळेतनं काम केल्यामुळेच नुकसान होतं, हे 100% खरं आहे. आपल्याला कोणी तर चांगलं सांगणारं पाहिजे आणि आपण ऐकलं पाहिजे. असं जर नाही केलं तर पैसे कमवून वाईट दिवस येतील. आज बघा ना, माणसाचं वय वाढल्यानंतर पैसे आहेत का? कित्येक व्यक्तीला पैशाचा प्रॉब्लेम आहे, कर्ज पण मिळत नाहीत. जीवन हे एक सजा असल्यासारखं अंतर काटावं लागतं. त्याचं कारण एकच आहे की आपलं कर्म श्रेष्ठ असतं. जात धर्म नाही, वर्णभेद नाही, प्रांतभेद नाही मित्रांनो. कर्मात फार मोठी ताकद आहे. चांगलं कार्य केलं तर नक्की चांगले दिवस येतात, हे आम्ही पेपरवर लिहून देतो. आणि गॅरंटेड प्रॉडक्ट न घेता, ज्याच्यात कसलीच गॅरंटी नाही, ते काम केलं जातं. आणि चुकीच्या मार्गानं जाऊन आपण चुकीच्या गावाला जातो आणि नंतर कळायला लागतं आपल्याला काही करता येत नाही. वेळ ही नैसर्गिक आहे, ते संपत चाललेली आहे. आपलं आयुष्य संपत चाललं आहे का वाढत चाललं आहे? आपण बड्डे साजरा करतो, बड्डे आहे का? आपण चुकीच्या विचारानं, चुकीच्या कर्मानं बर्बाद होतो. जात धर्म काही नाही, वर्णभेद नाही, प्रांतभेद नाही मित्रांनो. फक्त कर्मश्रेष्ठ पाहिजे, मनात येणारे विचार चांगले पाहिजेत आणि ते ॲक्टिव्ह झाले पाहिजे, कंटिन्युटी पाहिजे, सातत्य. जसं आपण रोज जेवण करतो, का करतो? जिवंत राहण्यासाठी. तसंच आहे, आपण रोज बचत केली पाहिजे, कारण बचत केली तर पैसे वाढतील आणि तुम्हाला आधार मिळेल. नैसर्गिक प्रोसेस आहे. माणूस म्हातारा होतो का नाही, जन्माला येतो आणि मृत्यू पावतो, हे चक्र चालू आहे का नाही? मग आपल्याला जर पगार असेल, आपलं इन्कम चांगलं असेल तर आपण धोका खात आहे, गॅरंटी घेत नाही. कुठल्या क्षणी आपलं इन्कम बंद होईल सांगता येत नाही. डिसेबिलिटी आहे, डेथ आहे, डिसीज आहे, मोठे आजार आहेत आणि पैसे कोण देईल आपल्याला? आपण कुठल्या गॅरंटीवर जीवन जगतो? आपण रोज आपल्याला फसवतो आपल्या फॅमिलीला. आपण बचत करत नाही, काम तर करतो, पैसे संपतात आणि आपण संपून टाकतो. ज्या गोष्टीतनं आपल्याला काही मिळत नाही ते गोष्टी आपण करत असतो आणि सांगणाऱ्याला आपण टाळाटाळ करतो मित्रांनो. आपले मुलं मोठी होत आहेत, म्हातारपण येणार आहे. आज मला सांगा, म्हातारपणी माणसाला किंमत का नाही? त्याचं कारण आहे,
कारण पैसे जोपर्यंत कमवतो तोपर्यंतच किंमत आहे. पैसे कमायचे बंद झाले की कुणीही विचारत नाही. ही अवस्था आपल्या हातानं होते मित्रांनो. आपल्याला सांगणाऱ्या माणसाचं चांगलं काम करताना कधी त्रास होतो ती घ्यायची तयारी पाहिजे. 99% लोकांना त्रास नको आहे आणि फळ तर पाहिजे. जसं पेरणी न करता धान्य मिळेल का? धरणाची दारं न अडवता पाणी प्यायला मिळेल का? घराला सिक्युरिटी नाही ठेवली तर घरातल्या वस्तू चोरीला जातील ना. घरातल्या वस्तू तर चोरीला जातात. आपण पैसे होऊन दुसरीकडे देतो, चुकीच्या ठिकाणी ठेवतो, खर्च करून टाकतो. आज आपण होऊन आपल्याला वाईट वेळ आणतो मित्रांनो. आणि हे आज सगळीकडे घडत आहे. आज पेन्शन कोणालाच नाही, महागाई वाढलेली आहे, नोकऱ्या नाहीत, पगार नाही, कामाची गॅरंटी नाही आणि जबाबदाऱ्या कंपल्सरी वाढत आहेत. ते कोण पार पाडणार? आपण जर विचार नाही केला तर अशाच जबाबदाऱ्या राहतील आणि आपल्याला आपल्या डोळ्यात देखत आपलं वाटोळं होईल. आज आम्ही पाहतोय लोकाला पैसे तर भरपूर आहेत परंतु चुकीच्या मार्गाने खर्च केले जातात. बचत केली जात नाही, पैसे ठेवले जात नाहीत आणि पैसे ठेवा म्हणणाऱ्या माणसाला आपण टाळाटाळ करतो मित्रांनो. तर पैशाची बचत करा. मुलाबाळांच्या शिक्षणासाठी पैशाची गरज आहे. आपण जर असं नाही केलं तर हा चान्स कधीच येणार नाही. आता आमच्याकडे जे आयुष्यभर पैसे मिळणारे प्लॅन आहेत ते पण आपण शरीर प्रकृती निरोगी असेल, वय कमी असेल तरच देतो. वय तर वाढत जाईल, शरीर प्रकृतीची कुठलीच गॅरंटी नाही. माणसाला कुठला आजार होईल, अपघात होईल हे कुणी सांगू शकत नाही. त्यामुळे आपल्याला हा चान्स निघून जाईल. आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. जेवढं उशीर कराल तेवढं तुमचं नुकसान होईल. चांगल्या कामाला कधीही पण उशीर करू नये आणि जास्त विचार पण करू नये. आज हे सगळं उलटं घडत आहे. चांगल्या कामालाच विचार केला जातो आणि चुकीच्या गोष्टी केल्या जातात मित्रांनो. त्याच्यामुळेच आपल्या आयुष्याचं वाटोळं होतं. चांगलं सांगणाऱ्या व्यक्तीचं आपण नेहमी ऐकलं पाहिजे. त्रास थोडा होईल परंतु गुण हमखास आहेत, चांगलं गॅरंटेड आहे. भविष्य उज्ज्वल होतं. पैसे लिहून दिले जातात. पैशाचा ॲग्रीमेंट आहे. आज कामाचा करार मिळत नाही आपल्याला. काम मिळतं का? परमनंट नोकऱ्या आहेत का? परंतु आपण जे आपल्या जे जिम्मेदारी दिवसेंदिवस वाढत आहे, महागाई वाढते आहे, मुलाबाळांचा शिक्षणाचा खर्च वाढतो आहे, काय करणार आपण त्यावेळेस? खुशाल आपण आलेले पैसे पूर्ण संपवून टाकतो आणि चांगलं सांगणाऱ्या माणसाला टाळाटाळ करतो मित्रांनो. इथंच आपलं अपयशाची सुरुवात होते आणि शेवटी काय होतं? बर्बादी. त्याच्या पलीकडे काही नाही. आपल्याला चांगलं करण्यासाठी वेळ पण मिळत नाही. वेळ ही पैशानं विकत आणता येत नाही. आयुष्य विकत आणता येते का? तसं असतं तर कुणीच या पृथ्वीवर मेलं नसतं मित्रांनो. वेळ प्रत्येकाला सारखी आहे, फक्त त्याचा वापर योग्य नाही आणि यूज न व्यवस्थित केल्यामुळेच प्रॉब्लेम येतो. बरेच लोक रात्रंदिवस काम करतात, पैसे नाहीत. काय प्रॉब्लेम? कशामुळे होतो असं? कारण आलेले पैसे उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च आणि चुकीचं काम केलं जातं. चुकीचं काम केल्यामुळेच प्रॉब्लेम येतो. आज आम्ही पाहतोय ना, कित्येक लोकांना LICच्या ही भारत सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही, 1 वर्षानंतर पैसे वापरतात. काही लोक 2-3 वर्ष पण पैसे भरत नाहीत. मित्रांनो, तुमच्या नावावर आहे. देशासाठी आपला इतिहास बघा. देशासाठी प्राणाची आहुती दिली. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव फासावर लटकले. इंग्रजांनी त्यांना फाशीची शिक्षा दिली होती. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. भारताला स्वातंत्र्य मिळाले. परंतु आत्ता स्वातंत्र्याचा आपण योग्य वापर करत नाही. म्हणजे काय? आपण चांगल्या गोष्टी करत नाही. पैसे लागतात तरी ठेवत नाही आणि चुकीच्या ठिकाणी पैसे ठेवले जातात जिथे की कसलीच गॅरंटी नाही. अशा ठिकाणी पैसे ठेवले जातात. त्यामुळे प्रॉब्लेम आहे मित्रांनो. आमच्याकडं आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. पैसे काढून वाढतात असं कुठेही होत नाही. 8% इंटरेस्ट आहे. बँक कुठलीही बचत खात्याला 8% व्याज देत नाही. आपण 8% देतो. परत आयुष्यभर इन्शुरन्स कवर वाढवतो. टर्म इन्शुरन्समध्ये इन्शुरन्स कवर वाढत नाही. टर्म इन्शुरन्स वयाच्या 80पर्यंतच काम करतो. आताची जी पॉलिसी आहे ती 100 वर्षे आपल्याला इन्शुरन्स देते आणि दरवर्षी रिस्क कव्हरेज वाढतं आणि पैसे मिळतात आणि पैसे मिळाल्यावर भरलेले पैसे वाढत असतात. असं होतं का? व्यवसायामध्ये आपण वस्तू विकतो तर वस्तू कमी होतात ना. वस्तू का विकतो? प्रॉफिट मिळण्यासाठी. इथं प्रॉफिट पण मिळतो आणि भांडवल पण वाढतं. असं मॅजिकल प्लॅन घेण्याची सुवर्णसंधी आहे. लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. हे सगळं जे सांगतोय ती तुमच्यासाठी आहे. तुम्हाला पण माहिती आहे हे महत्त्वाचं आहे. परंतु आपण जर चांगल्या गोष्टी नाही केल्या तर मित्रांनो, आठवणीशिवाय आपल्या हातात काही राहणार नाही. पिढ्यानपिढ्या लोक आर्थिक अडचणीत आहेत. पैसे तर कमवतात परंतु पैसे राहत नाहीत. प्रॉब्लेम कुठं आहे? विचारामध्ये आणि कर्मामध्ये. 99% लोकांना चांगल्या गोष्टी पटत नाहीत.
आणि करत तर नाहीत, केल्या तर टिकवत नाहीत. आपल्या हातान धुळदाण आहे, हे कलियुग ह्यालाच म्हणतात मित्रांनो. चांगल्या लोकांचं पटत नाही, चांगलं करायला त्रास होते म्हणून टाळाटाळ केली जाते आणि आपण स्वतः बर्बाद होतो आणि आपल्या पिढ्यानपिढ्या आयुष्य बर्बाद होतात. साधं गणित आहे, पैसे लागणार आहेत, पैसे कमवायचे एक दिवस आपण बंद होणार आहे, म्हातारं होणार आहे. पैसे ठेवले पाहिजे का नाही मित्रांनो? LIC ऑफ इंडियाने मॅजिकल प्लॅन आणलेला आहे. आपण ठराविक काळच पैसे ठेवतो, 15 वर्षांनी, त्याच्यानंतर आयुष्यभर पैसे मिळतात, भरलेले वाढतात. असं होतं का कुठं? पूर्वी असे प्लॅन नव्हते मित्रांनो. आता हे घेण्याची सुवर्णसंधी आणि 8% इंटरेस्ट रेट आहे. रेट ऑफ इंटरेस्ट 8%, 8%. बँकेत बचत खात्यात किती आहे? 2 ते 3% आहे. आणि बचत खात्यामध्ये पैसे काढता येतात म्हणून ठेवतात मित्रांनो. पैसे जर सतत काढले तर मोठे पैसे जमा होतील का? मोठी रक्कम होईल का? आणि मोठी रक्कम तर लागत असते. मुलांचं लग्न, शिक्षण, अनेक गोष्टीला, घर घ्यायचे, जागा घ्यायचे, पैसे लागतात का नाही? मग आपण बँकेकडे पळतो. बँक काय करते? ठेवी घेते आणि कर्ज देते. मग त्यांचा व्यवसाय आहे ना, आपण त्यांना नाव ठेवत नाही. परंतु आपण काय करतो? पैसे ठेवत नाही आणि कर्ज काढतो. कधी कधी कर्ज पण मिळत नाही, जास्त इंटरेस्ट द्यावं लागतं. मग हे चक्रामध्ये अडकतोय कोण आणि का अडकतो? कारण माहिती होऊन न करणं म्हणजे स्वतःच्या जीवनावर षडयंत्र रचल्यासारखं आहे. माहिती आहे सगळं, मी सांगतो ती माहिती कोणाला नाही, सगळं माहिती आहे. माहिती असून उपयोग होत नाही. जसं जेवण करणं, जेवण केल्यावर जिवंत राहतो हे माहिती आहे, पण आपण तेवढ्यावर थांबतो का? कायदा आहे का कुठला जेवण करायलाच पाहिजे? आपण का जेवण करतो? जगण्यासाठी. तसं जगण्यासाठी जे पैसे लागणार ते ठेवले पाहिजे ना. आलेलं उत्पन्न 100% खर्च केल्यावर कितीही पिढ्यानपिढ्या आपण इथं जन्म घेऊन आलो तर प्रगती होणार नाही आणि दुसऱ्याचं भलं नक्की होणार. कारण काय होतं, आपली बर्बादी आणि दुसऱ्याची आबादी, दुसऱ्याचा फायदा, हे असं चाललेलं आहे मित्रांनो. मला सांगायचे की मी 25 वर्षाला काम करतो. कित्येक व्यक्तींना सांगतो, आम्ही रोज सांगतो. सांगून ॲक्टिव्हेशन नाही.